किती सीटा येतात आम्हाला सांगा. तुम्ही जर पाहिलं तर दक्षिण भारतात ना भाजपची एक केरळमधून येते, ना तामिळनाडूमधून येते, तेलंगणामधून नाही येते, आंध्रमधून नाही, कर्नाटक तर तिथून साफ होत आहेत. मग नक्की दक्षिण भारतातून भाजपा कुठून जिंकते किंवा एक तरी सीट कुठून येते हे आम्हाला सांगा. 400 पार येणार तरी कुठून? तीच परिस्थिती जर आपण पाहिली तर मध्य भारत असेल, उत्तर भारत असेल, हेच परिस्थिती सगळीकडे आहे. आज बिहारमध्ये माझ्याच वयाचे तेजस्वी यादव आहेत. 33 वर्षाचा एक योद्धा तिथे लढत आहे. गेल्या 10 वर्षात जसं आपल्याकडे अनेक वेळा भाजपाने येऊन, त्यांच्या मोठ्या मोठ्या नेत्यांनी येऊन, प्रधानमंत्री महोदयांनी येऊन अनेकदा वेगळी वेगळी वचन दिले, तसं आपण त्यांचा ती क्लिप पाहिली असेल बिहारमध्ये जाऊन. जेव्हा जेव्हा पलटीराम जेडीएस बरोबर बसलेत, जेडीयू बरोबर बसलेत, ते सांगतात आम्हाला कितीचं पॅकेज पाहिजे, किती लाख कोटी पाहिजेत बिहारला, 20,000 कोटी पाहिजेत, 30,000 कोटी पाहिजेत, 90,000 कोटी पाहिजेत की 1.5 लाख कोटी पाहिजेत. 1.5 लाख कोटी मधून एकही रुपया बिहारला आलेला नाही गेल्या 10 वर्षामध्ये. खोटं बोलतात, बोलत राहतात आणि परत परत खोटं बोलल्यानंतर आता 10 वर्ष होऊन गेली पण आज बिहारचा 1 रुपया त्यांना मिळालेला नाही. तसंच आज आपण परिस्थिती पाहत आहे. उत्तर प्रदेशमध्ये देखील जे शेतकरी आंदोलन करत होते त्यांच्यावर लाठीचार्ज केला गेला, गोळीबार केली गेली. आज बिहारमधून परिणामी उत्तर प्रदेशमधून पण परिस्थिती अशी आहे की भाजपचं काही खरं नाहीये. भाजपचे नेते जे 10 वर्षापूर्वी काही तुम्ही त्यांना विचारलं, अरे महागाई वाढत नाही, मोदी साहेब बघून घेतील, बेरोजगारी वाढत आहे, मोदी साहेब बघून घेतील. आज जेव्हा भाजपवाले तुमच्या घरोघरी येतात तेव्हा तुम्ही विचारा महागाई वाढत आहे, बेरोजगारी वाढत आहे, तुम्हाला माहिती उत्तर काय देतील? मोदी साहेब बघून घेतील. हे उत्तर नाही त्यांचं. उत्तर एवढंच येईल त्यांचं, बघा आम्ही पाकिस्तानवर असं करू, आम्ही इथे असं करू, तिथे तसं करू. त्यांना सांगा पाकिस्तानचे जे 2 तुकडे करायचे होते ते त्यावेळी इंदिराजींनी करून दाखवलेले आहेत. चायनाबद्दल बोला हिंमत असेल तर. चायनाबद्दल बोलायची हिंमत नाहीये. जेव्हा जेव्हा भाजप हरायला येतं, जेव्हा जेव्हा कुठच्याही राज्यात बघा किंवा देशभरात बघा भाजप हरायला येतं, पहिला वाद निर्माण करतात, म्हणजे प्रयत्न करतात तो निर्माण करतात हिंदू मुस्लिम याचा. ते जर जमलं नाही तर हिंदू मध्ये जाती जातीमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. ते जर जमलं नाही तर एखाद्या राज्यामध्ये जाऊन जिल्ह्यामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. विचारतात तुमच्याकडे पाणी आलं की त्या जिल्ह्यात पाणी आलं, इथे वीज आहे की तिथे वीज आहे. वाद निर्माण करायचे आणि वाद निर्माण झाले की भाजपचा विजय होतो हे पक्क ठरल्यामुळे भाजपा जेव्हा जेव्हा हरायला येतं किंवा जिथे उत्तर देऊ शकत नाही तिथे वाद निर्माण करतात. तुम्ही त्यांना सांगा वाद नाही, मला संवाद पाहिजे. तुम्ही सांगा काय काम केलं ते. आज लडाख मधली जी परिस्थिती, आज काश्मीर मधली जी परिस्थिती आहे, एवढी भयानक परिस्थिती आहे. तुम्हाला सांगतो 5 वर्षापूर्वी 370 कलम जेव्हा काढलं होतं काश्मीरमधून, आपण शिवसेना म्हणून त्या सरकारला पाठिंबा दिला होता, आम्ही पण स्वागत केलं होतं, आम्हाला पण 370 कलम नको होतं. पण आज 5 वर्षानंतर अंबादासजी आपल्याला परिस्थिती माहिती असेल, तिकडची परिस्थिती एवढी बेकार झालेली आहे. लडाखमध्ये अशी परिस्थिती, कारण त्याच 370च्या निर्णयामुळे लडाख एक केंद्रशासित राज्य झालं. 30 ते 40 हजार लोक आज रस्त्यावर आंदोलन करत आहेत, पण त्या लडाखच्या लोकांचं भाजपा ऐकायला तयार नाहीये. तिथेच 2019ला जे खासदार भाजपचे निवडून आले होते लडाख मधून, त्यांनी भाजपाचा राजीनामा दिला आणि लोकांमध्ये जाऊन लोकांची माफी मागितली. त्यांनी सांगितलं मी एकदा चूक केली होती, एक ही भूल कमल का फूल फिर नहीं करूंगा. त्यांनी सांगितलं मी भाजपासाठी लढणार नाही ना भाजपासाठी प्रचार करणार, कारण जे वचन त्याच भाजपाने त्याच भाजपाच्या देखील खासदारला दिलं होतं ते वचन त्यांनी पाळलं नाही. आज परिस्थिती अशी आहे काश्मीरमध्ये देखील किंवा लडाखमध्ये देखील या दोन्ही राज्यांमध्ये भाजपला उमेदवार मिळत नाही, तिथे निवडणूकच लढत नाही भाजप. आपल्याला काय सांगतात देशभरात प्रचार करत असताना की 370 कलम आम्ही काढलं, एक वेगळं स्थैर्य आम्ही तिथे काश्मीरमध्ये आणलं, जम्मूमध्ये आणलं, सुख शांती प्रगती आणली, आम्ही समृद्धी आली काश्मीरमध्ये. हे जर होत असेल तर आमच्या काश्मीरी पंडितांवर अजूनही का तिरके हल्ले होत आहेत काश्मीरमध्ये? विचारा त्या भाजपला. काल परवाकडे इंडियन एअरफोर्सचा एक ताफा चालला होता. ही आश्चर्याची गोष्ट आहे. आपण पाहत असाल इथे पण जिल्ह्यात तालुक्यात सगळीकडे पोलीसचे लोक बसलेले आहेत, पोलीसवाले बसलेले आहेत, इलेक्शन कमिशनवाले लोक बसलेले आहेत, प्रत्येकाच्या बॅग चेक करतात, रिक्षा चेक करतात, सगळ्या इथे फ्रिस्किंग चालू असतं. एवढं सगळं होत असताना मग काश्मीरमध्ये इंडियन एअरफोर्सच्या ताफ्यावर हल्ला झालाच कसा ह्याची चौकशी असून होत नाहीये. आणि ही परिस्थिती आपण पाहत असताना, देशभर पाहत असताना मला ह्याच पत्रकारांनी सांगितलं, आदित्य, महाराष्ट्र एक असं राज्य आहे जिथे 48 सीट मधून जास्तीत जास्त जागा महाविकास आघाडी जिंकणार. त्यांचा जो काही सर्वे असतो, अनेक सर्वे आलेले आहेत, भाजपाचे काही सर्वे आहेत, काही लोक जाऊन घरोघरी विचारत आहेत, काही लोक फोनवरनं विचारत आहेत. प्रत्येकाला जे उत्तर मिळत आहे ह्या महाराष्ट्रामध्ये, ह्या महाराष्ट्रात सगळ्यात विश्वासू चेहरा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे.
या महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि या महाराष्ट्रात आवडता पक्ष आणि लोक निवडणारा पक्ष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. कारण हीच परिस्थिती आपण पाहतो. लोकांना, जनतेला, जसे आपण इथे आलेले आहात, मी ज्या ज्या राज्यांमध्ये गेलोय, ज्या ज्या राज्यांमध्ये इंडिया आघाडीच्या सभा झाल्या, मला सांगतात अरे आदित्य वहां तो आप ही जीत रहे हो, महाविकास आघाडी जीत रहे. महाराष्ट्रात देखील प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक घरामध्ये आज मी पाहतोय एक वेगळं परिवर्तनाचं वारं वाहू लागलेलं आहे. प्रत्येक जण बोलतोय की आदित्यजी आम्ही 2 वर्षात